तुम्हाला काय सांगू मंडळी, म्हणजे गणपती काढून काढून मी दमलोय. अख्खे रातभर जागरण करून 2 महिने. आणि 7 तारखेपासून आजचा 5वा कार्यक्रम आहे. दिवस रात्री आम्ही दोघं पण बारा करतो. तिचा पण सुचलाय आणि माझा पण सुचलाय. बुवा तुला मानाचा मुजरा तू घेशील तसा घे. तुम्ही ऐका हो बरं, सांगतोय खरं हे जटील हाय गांडीवर. तुम्ही सांगतोय ऐका हो बरं, जटील हाय गांडीवर.
हॅलो 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 तू तिकडे इकडे करा गाडी जर करणार आहे पाऊस चांगला सडकून लागतोय आपण पण सडकूनच लागायचं काय नाही तुम्हाला काय सांगू मंडळी म्हणजे गणपती काढून काढून मी दमलोय अख्खे रातभर जागरण करून 2 महिने आणि 7 तारखेपासून आजचा 5वा कार्यक्रम आहे दिवस रात्री आम्ही दोघं पण बारा करत आहोत तिचा पण सुचलाय आणि माझा पण सुचलाय कसा कसा मी काही वेगळा म्हणत नाही त्याच्यामुळे तुम्ही आवाज गोड बनवून घ्या कारण का मी आपण पुरुष मंडळींना सगळं जागायला पाहिजे आहे की नाही ही बाई आपली कार्यक्रम करायला सुटलेली आहे आपली झोपा काढते तिथे जाते तिथे राहते मस्त मजा चाललेली आहे तसं आपल्याला आपल्याला घरात जायला हवाय गणपती असू दे आल्यावर सुरुवात केला मी भाबडा ससा हा भाबडा ससा नाही आहे हा लबाड ससा आहे लबाड नाही विचित्र बाई आहे आणि आलेला म्हणते बुवा तुला मानाचा मुजरा तू घेशील तसा घे आणि म्हणून तिला सांगणे तू काय म्हणतात ना तू देशील तसा आम्ही घेऊ आहे की नाही तू जसा देशील ना तसा देऊ ठेव आम्ही बाईला पण आपल्या मानाचा मुजरा करतो सगळी कलावंत मंडळी त्यांची पण त्यांना पण मानाचा मुजरा करतो आल्या यारा हो यारा काय मिळेल गाण्याला पण यारांची आठवण झाली काय कुठं म्हणावं काय का नाही चाल कशाला म्हणायला पाहिजे चाल आठवणी नाही तर त्यावर गुणगुणावी माणसाला आहे की नाही तुम्ही म्हटल्यानंतर चाली ही बॉ ह्या पिक्चरचे किंवा ह्या गाण्याचे असं म्हटलं पाहिजे घेतो समाचार तुम्ही काय काळजी करू नका फक्त स्तवन घेऊ दे गण घेऊ दे गाणं राहायचं गौराई माझं आगमन झाले नाही आणि आज तिचा हा दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त बोलत नाही मधीच बोलून गेली बोवाचं कावळे पण बरंच आहे बोलली ना कावळ्यान बोच मारल्याशिवाय आपलं कार्य उत्तर कार्य होत नाही तिला माहित नाही कावळे कसं बोचा मारतात ते फक्त ना माझी सगळी गाणी ऐकल्यानंतर काय विचार करायचं खरा हा चालेल ना तुम्हाला काय सांगू माझी अवस्था काय होते माहितीये काय कुठेही गेलं ना की पहिली भाकड बोलायचं घालायची बुवा काही जास्त बोलू नका हो त्याच्यामुळे ना लय मला मर्यादा पडतात तो सगळा याच्याचा बाजार होतो माझा जाऊन जातो पण माझ्या या ठिकाणी माता माऊली आहे सगळ्या उच्च शिक्षित आहे कारण का आज कोण अज्ञानी राहिलेलं नाही आणि म्हणून मराठी व्याकरण आहे हा या ठिकाणी जरी परमार्थिक कथेचा भाग आम्ही सांगत असताना शब्दाचा खेळ करून या ठिकाणी आम्ही वार करीत असतो कारण का या ठिकाणी कोणाला डायरेक्ट आपण शिव्या घालू शकत नाही नाही का नाही तर इथे शिव्या घालूनच डायरेक्ट काम करायचं असतं तर एक पावसाळ्यात कोणाला पण तिथे तरी काम केलं असं नाही का आणि म्हणून आम्ही सगळी शब्दांची गुंफण करू ज्याला हे गाणं अश्लील वाटत असेल तर त्यांनी माझ्या कथेचा भावार्थ बघा म्हणजे तुम्हाला भाव काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यात अश्लीलता अजिबात दिसणार नाही फक्त जिथं शब्दांचा खेळ होऊन जातो ना ती मजा तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे त्यामुळे मी सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतोय की तुम्ही उच्च शिक्षित आहात समजून घेणार आहे कारण काय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खेळ आहे आणि त्याचा वाद आम्हाला डायरेक्ट करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शब्दांचे गुंफण करून या ठिकाणी ज्या धार्मिक कथा सगळ्यात या ठिकाणी कथा घेऊन या ठिकाणी वार करत असतो असू दे मी जास्त काळ बोलत पण नाही आणि आज काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी स्तवन घेतोय आपण हिंदू आहोत जेवढा आपण पुण्यवान आहोत त्यामुळे हिंदू म्हणून जन्माला आलो तर ही भारत देशामध्ये कारण का ही भूमी अशी आहे की इथं त्रेतायुग सत्ययुगापासून त्रेतायुग असेल द्वापार असेल कलियुग असेल ईश्वरानं आफ्रिका असू दे चीन असू दे अनेक राष्ट्र जगामध्ये कुठल्याही राष्ट्रामध्ये अवतार धारण केला नाही या तिन्ही युगामध्ये आणि आता चौथं चालू आहे ते कलियुग आता संगम युग चालू आहे तर या युगामध्ये सगळ्या देवी देवतांनी अवतार धारण केला तो केवळ आपल्या भारत भूमीवरती आणि आपण हिंदू आहोत आपली हिंदू संस्कृती एवढी महान आहे की अख्खं जग या संस्कृती
पद्धतीचा अभ्यास करून चाललेला आहे. हे जे विज्ञान युक्तामध्ये आपल्याला वावरताना दिसतंय, जे जे विज्ञानाने चमत्कार केलेले आहेत ते आपल्या या संस्कृतीतल्या धार्मिक ग्रंथानुसार त्यांनी आधार घेऊन या ठिकाणी जे वाढवलेलं आहे. आणि म्हणून आपले हिंदू आपण महान आहोत आणि म्हणून हे हिंदुत्व टिकवण्याची वेळ आलेली आहे. शंभूराजांनी या ठिकाणी डोळे आपले देह या ठिकाणी प्राणार्पण केला. आपण हिंदू राष्ट्र राखण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. जातीपाती बाजूला ठेवून हिंदू धर्म म्हणून आपण एकत्र झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करतोय. देवानो, जो काही माझा आवाज असेल ना तो गोड बोलून घ्या. खरं तुम्हाला सांगतो, कॅपॅसिटी नाही. आम्हाला दिवसभरामध्ये अख्ख्या बाले गेल्यानंतर 6 वाजता आम्ही जेवलेलो आहोत. हे की नाही, नंतर इथेपर्यंत जेवलेलं आहे. पण ती तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढी म्हणजे जेवढी म्हणतात ना. पण असू दे, जेवढी ताकद लावते तेवढी लावी आपलं बोलायची. समजून घ्या. भालचंद्र तू विनायका, सर्व सिद्धीच्या दायका, कला गुणांच्या नायका, तारी गणनायका, धैर्य जोगेश्वरी केदारनाथ, नमित चरणी ठेमुनी माता, वरदायक तू ही सुखदाता, रंग भरावे रणी तू आता. आणि म्हणून या ठिकाणी गाणं घेते. आता नका करू ही किंवा सांग कोण तारील जीवा. तुम्हाला खरं सांगतोय, आज आपण एकत्र जर आवाज उठवला नाही, आपला जर काढला नाही आवाज, तर पडा तुम्ही नमाज. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणतोय सगळ्यांनी जागा झालं पाहिजे. म्हणून कुणाची कीव करू नका. लव ज्या सगळ्या घटना आपल्या या ठिकाणी घडत आहेत, हे सामाजिक प्रबोधनाचं माध्यम आहे. आणि म्हणून मी खास करून या ठिकाणी ही प्रार्थना घेते. आता नका करू ही किंवा सांग कोण तारील जीवा. धर्मासाठी गेलं बाई त्यांना आठवा, धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. एक हिंदू धर्म वाचवा, एक हिंदू धर्म वाचवा, हिंदू धर्म वाचवा, एक हिंदू धर्म वाचवा.
हिंदू धर्माचे महत्व जागे व्हा आताच नाही तर मिटेल अस्तित्व जागे व्हायचं आता मिटेल अस्तित्व जागे व्हायचं नाही तर आता मिटेल अस्तित्व देवाची समजू नका तुम्ही कमी देवाची कमी समजू नका तुम्ही हिंदू धर्माच्या या वैर्या दूर पाठवा हिंदू धर्माच्या या वैर्या दूर पाठवा एक व्हा हिंदू धर्म वाचवा 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 करू जीवा तारी जीवा करू जीवा तारी जीवा धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा एक व्हा हिंदू धर्म वाचवा एक व्हा हिंदू धर्म वाचवा हिंदू धर्म वाचवा एक व्हा हिंदू धर्म वाचवा एक व्हा हिंदू धर्म वाचवा ओम श्री सद्गुरु गोविंद गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे विजय राजेंद्र वस्ताद साजे वस्ताद साजे भोलेनाथ देवता ओंकार संगीतकार साजे कार साजे कवी रत्नाकर रणात गाजे रणात गाजे भोला खंडारदास मणीचा विजय असो शिवचक्रनाथ मंडळाने भोयवाडी शाखा भुलेश्वर नृत्यकला पथक पुरुष भुलेश्वरवाडीचा विजय असो हो तुरे वाले की जय अक्षय सुर्वे मयूर शेखर यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुपेश गुजर यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या बाईला विचार करून बोलले पाहिजे अशी बारी करा. अजयजी सुर्वे यांच्याकडून 200 रुपये. निलेशजी कासार राजापूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं. धन्यवाद. आणि म्हणून या ठिकाणी गण घेतोय. बघा आनंदाने नटली धरती देऊनी हिरवा साजा बघा आनंदाने नटली धरती देऊनी हिरवा साजा प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बैसले हे गणराज प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बैसले हे गणराज प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बैसले हे गणराज
ठेवताना देवा त्यांच्या संसारात सुखी ठेवताना देवा त्यांच्या संसारात तुझी देवा तुझला सारे अंतरात सुखी ठेवताना देवा त्यांच्या संसारात सुखी ठेवताना देवा त्यांच्या संसारात सुखी ठेवताना देवा त्यांच्या संसारात अभिभूती प्राजक्ताई म्हणतो अभिभूती प्राजक्ताई म्हणतो काही देवालाच अभिभूती प्राजक्ताई म्हणतो काही देवालाच प्रतिपांडांच्या घरात प्रतिपांडांच्या घरात सेवा आनंदाने तुझी अनिवार सुखी देव नित्य देवा सुरे परिवार सुखी देव नित्य देवा सुरे परिवार सुखी देव नित्य देवा सुरे परिवार सेवा आनंदाने तुझी अनिवार सुखी देव नित्य देवा सुरे परिवार सुखी देव नित्य देवा सुरे परिवार सुखी देव नित्य देवा सुरे परिवार दादा हा पारी तो आमच्या कुलासारी भाषा दादा पारी तो आमच्या या कुलासारी तिरी भाषा प्रतिपांडांच्या घरात प्रतिपांडांच्या घरात बाबांना जो काही नंतरचा आवाज लागेल तुम्ही गोड मानून घ्या एकदा फक्त शब्द कळू द्या तुम्हाला अनिल शेठ कराड आणि प्रदीपची सुर्वे अण्णा यांच्याकडून एकूण 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मी त्यांचा सदस्य आभार धन्यवाद या ठिकाणी MH08 AP 1635 पिकअप आहे आणि MH04 सिटी 61 आता घेऊया हिला जर म्हणाल ना तर ही ते आपण बिग बॉस मध्ये बघतो ना तो घनश्याम घनश्याम आणि आपला सूरज ही त्यांची बहीण आहे ही येडी गैरी दिसती बरं आता तरी आज बऱ्यापैकी बारी केला नाही दुपारी आणि कालच्या दिवसात मेरीला झाड आणि कुठला काय माहिती ना देऊन त्यात पण फरक कळत नाही दोन्ही बाऱ्याला म्हणते वृक्षाची उंची नंतर एक पद काढला त्याला म्हणते अर्जुनाचा अंत कापला म्हणजे एवढी सरभरीत बाई झालेली होती आज जरा बरी मर्यादित आहे काय बाया बोलली नाही दुसऱ्या बारीला नुसती पण आणि मला म्हणते मी जी गवळण गायलेली आहे मुतून गोजडी भिजवतो ही गोजडी मुतून भिजवतोस का यशोदा म्हणते नाही का आईला म्हटल्यानंतर आईला बाप म्हणजे बाळ म्हणेल काय पोरगा म्हणेल काय तुम्हाला अशी कशी म्हणतेस म्हणून आणि ही वसणी मला म्हणायला सांगते आईला काय तू बोल आई तुला अशी बोलली आईशी काय संबंध आहे काय माझा आई ती बोलणारच माझा तुझ्याशी संबंध आहे नाही काय तर तुला बोलून काय तर करायचं नाही का नाही काय करायचंय तो तुझ्या बरोबर करीन आणि जशी काय ही मिली मुतली नाही लहानपणी तेव्हा कृष्णा लहान होता आपण पण लहान होतो आपण
केलं आहे की नाही? ही काय मसाली काही बिना मुक्ताच्या मोठी झाली. अभय शास्त्रामध्ये कला राज मंडळ परशुराम आमचे गुरुवारी आहे, यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले. आमचं गुरुवरण आहे आणि त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि म्हणून बाई मला माझ्या आईला बोलायची गरज नाही. मला काय बोलायचं ना तर तुझा यार काढीन बघ. ही म्हणते भिजवतो. आता हा श्रीहरी ना त्यानं या गवळणीची वस्त्रे पळवली, सगळ्यांना कथा माहिती. त्यानं का लाजवली त्यांना की या वाहत्या पाण्यामध्ये किंवा डोहामध्ये आपल्याला नग्न होऊन आंघोळ करण्यास शास्त्रात मनाई आहे. आणि हे गवळणीला कारण का एवढी यमुना नदी पवित्र होती, ती अपवित्र होऊ नये म्हणून त्यांना खोड जिरवण्यासाठी श्रीहरीने या ठिकाणी वस्त्र लपवली हे शास्त्रामध्ये वाचायला मिळालं. आणि मग एकदा त्यांना उघडी बघितल्यानंतर घरात आल्यावर त्या लाजूनच जाणार ना. घरात श्रीहरी गेल्यानंतर ते काय वर बंद करून बघतील काही आहे की नाही? तसं हा घरात जाऊन पण लाजवतो आहे की नाही? एवढाच विषय. ही म्हणते भिजवतो ना, आता श्रीहरी लाजवतो कसा तो बघ. आणि बाईने चाल घेतली. कुठल्या जमान्यात मेली वावरते काय माहित नाही, पण जुन्या चाली पण कधी कधी चांगल्या गोडव्यात येतात. ह्या रात्रीच्या अंटीची हिची आता ही मला वाटतं 4थी बारी असेल या गणपतीतली. चांगली घंटी नाही, घंटा वाजवल्या चांगल्या. हा बाई अशी काही लाल होते ना, तिला काही बोलायचा सरपणच राहत नाही. आज आवाज बसलाय म्हणून तुम्ही काळजी करू नका, पण तुम्हाला द्यायचं तर हिला देऊन जाईल त्या मी म्हणतात ना, दिसती ते पावडर खाली लावून त्याच्या मुकड्यावर जाऊ नका. हा दिसाय शोरूम चांगला दिसलाय, तुम्ही गोडाऊन बघूच नका. ते असं तसं ध्यान नाही तो. असू दे, घेतो गवळण तिला काम देतो पहिली, नंतर माझी गवळण घेतो बघा. गवळणीच्या मी काढीत खोड्या लपवून ठेवल्या होता मी साड्या. एवढं करू सुद्धा त्यांना नाचवण्यासाठी नाच विना ह्या साऱ्या पोरीला, नाच विना ह्या साऱ्या पोरीला वेणू वृंदावनी वाजवतो, वेणू वृंदावनी वाजवतो. पुढे घरात सुद्धा वृंदावनात त्यांना नाचवतो तर सोडून द्या, पण घरात येऊन आहे ना त्याची नजर टाकते ना तरी त्याची मान खाली घातली पाहिजे. त्यांना लाजवतो, घरीही लाजवतो. काय बघा, येऊन घरीही लाजवतो. एवढंच नाही, ही मध्ये भिजवतो ना. आता ऐक, वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी, बघा येऊन घरी हिला जवतो. बघा असं म्हणतो ते. गवळणीच्या मी काढतो खोड्या लपवून ठेवल्या होत्या मी साड्या. नाचविण्या ह्या साऱ्या पोरीला वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी ही नाचवतो, वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी नाचवतो, वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी नाचवतो, वेणू वृंदावनी वाजवतो. बघा येऊन घरी नाचवतो, वेणू वृंदावनी वाजवतो. आणि हिला प्रेम ही गोष्ट कान्हाची आणि राधेची प्रेमाची गोष्ट तिला माहित नाही. एवढ्या गवळणी गोपिका हिच्यावरती म्हणजे कान्हावरती एवढं प्रेम करायच्या की कधी माझ्या घरी येते कान्हा आणि त्याला मी जेव घालते. एवढं प्रेम या गवळणींनी गोकुळामध्ये दिलेलं आहे. ते आलं ना, हा गडी येताना दिसला की ह्या घरामध्ये दया भाताचं ताट त्यांनी तयार केलं. म्हणजे हा गडी दिसला की ह्यानी त्याला खाण्यासाठी ताट केली ना. ताट जेवणाचा बघा कसं आहे. हे जाता घरी उपाशीन दाढी खरी, जाता घरी
माझ्यावरी प्रेम जडले या राधेचे माझ्यावरी. मग काय तिच्याकडे गेल्यानंतर आहे ना ताट होतो माझा हर घडी. कधी पण जावा आपण एकदम जवळचं पाहुणं असावं ना. अरे आला राहिला चल जेवणच जातो काय हरकत नाही. ताट केला बायको ताट बनव त्याच्याबरोबर आहे की नाही. काय चुकीचं आहे काय. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना हा घडी. हा घडी जर पाहिला नाही ना पाहता ही ना हा घडी ताट केला. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. घरी उपाशी न झाली घरी घरी उपाशी न झाली घरी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना घडी. आपलं वेल पण कमी आहे ना. अजून पुढे तिचं याड काढायचं आपल्याला. हा ही झाली काढ झाली म्हणजे आपल्या मगाची काढ झाली. एक आपला चुटका तुम्हाला देऊन जावा म्हणून त्या ठिकाणी म्हटलं. हा आता गवळण घेतो बघा. आपण हंडी फोडली एखाद्या वस्तू फुटली किती काय म्हणतो वाढली नाही का आहे का नाही. वाढली म्हणतो ना आपल्याकडे आहे ना मराठी भाषेत एखादी वस्तू फुटली पूर्वी वाढवलं आहे की नाही. कपशी फुटली म्हणतात ना. बांगडी भाजी वाढली म्हणजे एखादी गोष्ट फुटली की आपण म्हणतो वाढली. आता हा काय हे जे सगळे चढलेले आहेत सवंगडी आणि पाऱ्यावर सगळे बसलेले येथे काही गवळण आपल्याला सांगायला पाहिजे. हा कान्हा तिकडे खात बसला आहे ना. तर इकडे सांगतोय अरे ती आली खा आली असं सांगतो. अरे वाढले ना खाली खा ली खा आली राहत. अरे खा आली राहत बरोबर आहे असं मिनिंग आहे ते. बघा कसं काय ते. बघा दिसाय नुसती काळी. ह्या बाईला म्हणत नाही ही मिनिंग आणि दुसऱ्या कोणच्या पेक्षा कालोखात उभी राहिली तर बॅटरी शोधायला लागेल कुठं आहे ती बोलवून नुकती. बघा दिसाय नुसती काळी मडकं गाव असतो ना कशी काय मेली सांभाळी. आणि ज्या वेळेला गवळीला पाहिल्यानंतर म्हणजे हे सगळं फुटली बघितल्यानंतर त्यांचं अवसान कळून पडलं की आता फुटली. हे जे मडकं जे होतं ते फुटलं यांचं कळून गेलं अवसान. आता करायचं काय पाहून कळलं हिचं अवसान. काय उपयोग वर दिसाया छान वाढलंय खाली रान. आता मटका वाढलाय ना खाली रान बरोबर ना. बरोबर आहे ना. उपयोग काय वरती चांगली असून आता ती वाढवले ना वाढलंय ना खाली रान. खाली रान वरतीच काय खात बसलाय. खाली रान वाढलंय खाली रान संपला विषय. बघ दिसाय नुसती काळी कशी काय मेली सांभाळी. पाहून कळलं हिचं अवसान. काय उपयोग वर दिसाया छान वाढलंय खाली रान. काय उपयोग वर दिसाया छान वाढलंय खाली रान. काय उपयोग वर दिसाया छान वाढलंय खाली रान. काय उपयोग वर दिसाया छान वाढलंय खाली रान.
हत्ती करताही सर कानातय मैली हत्ती करताही सर कानातय मैली हत्ती करताही सर माझ्या कानाचा याला धक्का कुठला खालचंच बघा हा म्हणता कानाचा लागला धक्का कुठला खालचंच बघा हा म्हणता कसं पाहू मी घुमना काही उपयोग वरवी सायाचा वाढलंय खालीला 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 या मंडीला गमस्तो बिलगत कानालया सांगतोय खाली पान पलगत कानालया सांगतोय खाली पान पलगत कानालया सांगतोय खाली पान पलगत वाया जाईल हे सांडूत वाया जाईल हे सांडूत आधी घेऊन दही काढून मग खाऊ आनंदाने काही उपयोग वरती सायाचा वाढलंय खालीला 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 भगत सर्व गोष्टी काढून कशी पाहिजे मी सांभाळून आवाज येऊ दे की नाही आमचा आवाज जाऊ दे मात्र पाहिजे हा तुमचा आवाज पाहिजे तर या ठिकाणी प्रश्नाकडे वळतोय कारण का आपल्या शक्तीपुरेचा मेन गाभा आहे आणि म्हणून बाईना त्या वेळेला पहिल्या फेरीला मला श्रीवर्धनला भेटली मे महिन्यामध्ये नवीन प्रश्न होता म्हणून काही बोललो नाही नंतर मला मुंबईला भेटल्यानंतर तिला ते उत्तर सांगितलं त्यातला एक तिनं मान्य केला विजय शमी वृक्ष होता ते तिनं मान्य केलं आता या शमी वृक्षाचे तिला अनेक महत्व तिला सांगितले की त्याचे एवढे महत्व आहे महाभारतामध्ये त्याच्यावरती द्रौपदीने पांढऱ्या फडक्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण शस्त्रे या ठिकाणी पांडवांची त्या शमीपत्र म्हणजे शमीच्या झाडावरती ठेवली होती आणि रामायणामध्ये बाई नीट आहे तुला विषय दुसरा सांगतो आता या ठिकाणी तुला आतापर्यंत महाभारत आणि शमीचं महात्म्य ही शमीची पानं गणरायाला प्रिय आहेत शंकराला प्रिय आहे त्या पानामध्ये या ठिकाणी दूध आणि पाणी मिश्रित केल्यानंतर शंकराचं नाव घेतल्यानंतर संपूर्ण ते पाणी जर शिवलिंगावरती ओतलं किंवा अर्पण केलं तर संपूर्ण पापाचा नाश होतो शमीच्या पत्रानं आणि जसं मोक्षाचं दर्शन घ्यावं आणि दिवस चांगला जावा ना तसं शमीच्या झाडाचं जर दर्शन घेतलं तर अख्खा दिवस चांगला जातो हे शमीचं झालं महत्व रामायणातलं काय महत्व आहे राम ज्या वेळेला विजय मुहूर्त म्हणून हवन करीत होते विजय मुहूर्तासाठी हवन करीत होते त्यावेळेला हा जो शमी वृक्ष आहे तो साक्षी बनलेला आहे शमी वृक्ष आहे तो त्या हवनाचा साक्षीदार आहे आणि जर कुणाला शनीपीडा असेल जर एखाद्याला शनीपीडा असेल ना तर त्यांना ही म्हणजे ही पत्र आहे त्याचं दर्शन घेतलं त्याच्या दर शनिवारी त्याच्या बुंद्याचे जर दिवा लावला ना तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदण्याची वेळ राहत नाही हे शमीच्या झाडाचं शास्त्रोक्त महत्व आहे दुसरी गोष्ट या शमी वृक्षाला
गणपती देवाने वर दिला होता गणरायाने आणि धौम्य ऋषीनं त्याला शाप दिलेला होता आणि म्हणून तो शमी वृक्ष झाला. अशी सगळी त्याचे महात्म्य आहेत. आणि त्या काल दोन्ही बाजूला म्हटली मला कागदावर विचारते मंदिराची उंची आणि बोलताना मी निवासाने म्हणते त्या झाडाची उंची. हिला झाडाची उंची कुणी मापणार होती? अगं दिवसाला पालवी फुटते, दिवसाकडे पालवी फुटते, झाडाची उंची काय मापणार? आता सगळी झाडच बोलली की मंदिराची उंची. तर मंदिराची उंची मी तिला चोख सांगितले नाही की सन इसवी सन 900 950 ते 1000 सनापण इसवी सनातल्या काळातलं हे मंदिर आहे आणि ते ज्या ठिकाणी पांडवकालीन असल्याचे साक्ष आजही देतात. त्या ठिकाणी जुना अजूनही शमी वृक्षाचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे. आणि याच्याशिवाय या दुनियेत विराटेश्वर मंदिर दुनियेत कुठं नाही. एकच विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर मंदिर एकच आहे आणि त्याची उंची त्या मंदिराची उंची कळसापर्यंत 72 फूट आहे. कळस जर सोडला तर त्याची 70 फूट आहे. हे केंद्रीय पुरातत्व खात्यानं नोंद केलेली आहे. मी तुला आनंद म्हणतेस ना, तू मला आता मी फुटात सांगितलेली आताचा कलियुग आहे म्हणून तू मला परिमाण सांग. त्यावेळेला ह्या योजनेच्या अंतर्गत काहीतरी परिमाण असेल की नाही मापक घेतो मग तुला सांगतो काय उत्तर द्यायचं ते. आणि याही गोष्टीला ही बाई खोटी ठरवते. तिच्याकडे कुठलं उत्तर आहे मला माहित नाही. काही वेळेला म्हणजे गेल्या वर्षी दसऱ्याला का सीझन काढला आणि पालघरला उत्तर कबूल केलं. उत्तर दिली होती सगळी कागदपत्र. अशी ही नालायक बाई आहे आणि म्हणून हिला विचारण्याने सांगण्याचा अर्थ नाही. फक्त आज काय सांगितलं की शमी वृक्ष तुम्ही लावा, खैरासाठी पानं असतात बारीक त्याची. त्यानं त्याच्या दर्शनानं आपल्या लाभ होतो. मीही माझ्या दारात लावलेलं मी दुसऱ्याला बोध देतो म्हणजे माझ्या दारात अगोदरच मी लावलंय घर बांधत. तर शमी वृक्षाची कारण ती पानं गणरायाला प्रिय आहे आणि म्हणून ते महात्म्य कळावं म्हणून या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पुन्हा दिलं. तुला मान्य करायचं असलं तर कर, पण तू जर खोटं बोलत असशील ना तर तुला रंगभूमी सुद्धा माफ करणार नाही. लक्षात ठेव हे तुला आज सांगतो. तुझ्याकडे कुठलाही ग्रंथ असेल काही ग्रंथ असेल मला पैसे देणे घेणं नाही का तुझ्या बापसाकडे निर्माण करणं मला माहित नाही. हा पण ही जर तुम्ही गुगलला सर्च करा मंडळी अख्खा सगळी हिस्ट्री आहे. हे मी गुगलवरही तपासलं आणि माझा शिष्य आहे त्या ठिकाणी माझे पुढे गेले ते विशांती कंबुआ टिळक ग्रंथालयातून सुद्धा या ठिकाणी वाचून त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. त्याच्यात सुद्धा तेच सापडतं. हिच्याकडे कुठला ग्रंथ आला मला माहित नाही. एक दिवस झाला त्या तुझ्या गुरुला इकडे पाठव साळी बुवाला त्यांना सांगतो काय सांगायचं नाही. ही दुसरी वेळ आहे तुझी. हा नाही या ठिकाणी तिचं असं तसं नाही. आणि एवढी बेल कला आहे ना तुम्हाला काय सांगू. आता म्हणते बुवा एकच कोट घालून 4 दिवस नसते. तिकडे बघ बॅगेत किती कोट आहेत ते. एक तुला दाखव तिकडे कोट किती आहेत ते. हा तू काय मला लंगूर समजलीस काय नाही. आता हिला बघितलं तर मी 4 पोरांच्या आईस वाटेल ना. अजून काय नाही सुरुवात काय नाही ही बाहेरच बाहेर करते. काय उपयोग काही नाही. माणसाच्या अंगावरती मांस असावा नाही माणसाचं जाडजूड असाच पण इतकी पण असू नये की त्याच्यातून अवयव सगळं कळू नये. नाही पुरुषाचं एक ठीक आहे पण बाईला आकार उकारातच असावे की नाही. तिचं काही नाही ते काय मरू दे तिला. हिला बाहेरच बाहेर करून ते कुठं काय करते ते मसनात जाऊ दे तिला. त्याची काही दिली नाही. या ठिकाणी साई दैविक सुरवे यांच्याकडे 201 रुपये. राकेशची सुरवे चिन टपक दमदम 101 रुपये. अनिकेतची सुरवे यांच्याकडून 101 रुपये. शिव हा आणि बाई दुसऱ्या बाजूला येऊन म्हणेल बोलायला आलाप काही येत नाही. मी एवढे आयुष्य घातला मी कधी आलाप इलवाईलो केली नाही कुणी बघितली नाही. मला तुम्ही इलवाईलो करायला ओळखतं काय. मला काय घेणं देणं आहे ते इलवाईलोशी. मला गाण्यानं वार करायचा बस रपरप आहे नाही. दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा आलाप मारून दाखवा. ही लोककला आहे बाई लोककला. ही शास्त्राला धरून नाही पण याच्यावर सुद्धा शास्त्र अवलंबून आहे.
ह्याच्यात सुद्धा शास्त्रीय अभ्यास आला, पण तो असा रागदारी नाही आहे की नाही. मला राग येतात ना, असं काय राग येतो ना, चार कानाखाली जाऊन दे, हाच राग मला माहिती. पण तू एवढं लक्षात ठेव, मला हे शिकवते रागाचा अभ्यास. जर रागाचा अभ्यास नसता, भोलेनाथासारखा दिग्गज संगीतकार मला साथीला आहे. एवढे जे असंख्य गाणी, माझ्या 250च्या वरती गाणी माझ्या चॅनलला आहेत. एकूण एक साली नवीन नवीन ऐकायला मिळतात, आहेत ना. हे निर्माण करायची ताकद महाकाळ पोहोचत आहे, लिखाणाने निर्माण करायची. तुझी काय ताकद आहे? दोन्ही बारीला मला म्हणते, बोल 15-20 गाणी काढली ना. अगं वसाटे तू एक तरी काढायचं गणपतीचं गाणं आमच्या. एक एवढी मेली जळतोय, दोन्ही बारीला काढणार. असू दे, आता तिला घेतो जरा, हे बघतो काढ ना. आता फक्त ऐका. आपला प्रश्न सांगू दे, आपला प्रश्न सांगू दे. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी पूर्वजन्मी कोण होते, त्यांची नावं काय, एवढाच माझा विषय आहे. बाई, मी एका जगविख्यात राजाचा, की त्याला देवत्व समान या ठिकाणी आपण मानतो. हे दैवी पुरुष आहे, दैवी अवतार आहे. आणि म्हणून त्याच्या बाबत विचार करताना 10 वेळा विचार करून या प्रश्नाचं उत्तर देईन. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्याकडे ग्रंथ आहे की ज्या राजाला अवतार, जो अवतारी कुणाचा अवतार धारण केला, कोणी घेतला होता तो अवतार, ते माझ्यासकट लिखित या ठिकाणी आहे. म्हणून मी तुला घातलंय. तुला देता आलं तर बघ, नाही तर या विषयाला स्पर्श सुद्धा करू नको बाई. तुझी ती ताकद नाही, तुझी हिंमत नाही. ही नुसती उडाव फक्त बोलायची आहे की नाही. शिमग्यात ढोल बघ आवाज भारी. आता काय शिमगा आहे काय? अख्ख्या 4 कार्यक्रमाला शिमगाच झाला. पण तुझी तरी गाणी म्हण, त्यासाठी माझी कशाला म्हणतेस? अख्ख्या दुनियेत मी खोटं सांगितलं, मी रंगभूमीची घेऊन शपथ करून सांगतो, शिमगा आहे काय? अख्ख्या 3-4 बाऱ्या झाल्या. शिमग्यात ढोल बघ आवाज भारी. मग गाणं हलवून दाखवायचे. गाणं माझी गाणं हलवून दाखव. ही एवढी बेकार आणि म्हणजे म्हणतात ना, शक्ती तुझ्यात नालायक बाई कोण असेल तर घे. तिची योग्यता नाही बारी करायची म्हणून, फक्त गोड गळा दिलाय ना म्हणून करायचं. अगं अभ्यास कर, आधी घासली नाही, भेजा एवढं पिकले, फक्त मी मेहंदी लावून फिरतो एवढाच आहे की नाही. खरं आहे जमतं तुम्हाला. एवढी 30-35 वर्ष या ठिकाणी या कलेमध्ये घातल्यात नाही बाई, उगत नाही. आणि म्हणून आता गाणं नीट लक्षात ठेवा. शमी वृक्षाची गोष्ट आली. शमीच्या झाडावरती जी शस्त्र ठेवली होती, पांडवांची शस्त्र होती, बरोबर आहे ना. ती सगळी शस्त्रे, ही शस्त्रे हिच्यातील, ही जी शस्त्र हिच्यातीलच म्हणणार ना, त्यांच्यातील म्हणून हिच्यातील म्हणून ही जी शस्त्र आहेत, हिच्यातील गांडीव आघाडीवर होता. गांडीव धनुष्य जास्त पराक्रम गांडीव धनुष्याने केला ना. आता बाबूला आता तो गांडीव त्यांनी नाव ठेवलं, त्याला आपल्याला काय करायचं आहे? आता आपलं काही घेणं देणं नाही. तुला आपण सांगणार, बरोबर ना. तर तुम्हाला सांगतोय खरं, ऐका हो बरं, माझा विषय ऐका. ही जी शस्त्रे आहेत ना, ही जी शस्त्रे हिच्यातील, आता पहिली लाईन म्हणजे ऐका. पुढे गेला आमचा सुरेश भाऊ. या न परतून बघतोय वाट, होते अनेक शस्त्रे त्यात, बघा होते आघाडीवर. आघाडीवर कोण होता? तुम्ही ऐका हो बरं, सांगतोय खरं. हिच्यातील आघाडीवर कोण होते? ही शस्त्र होते, तिच्यातील आघाडीवर कोण होता? तुम्हा सांगतोय बरं, ऐका हो खरं. हिच्यातील हाय गांडीवर, आघाडीवर कोण आहे? हिच्यातील कोण आहे आघाडीवर? गांडीवर आहे. गांडीवर आहे ना. जास्त पराक्रम अर्जुनानंच केला नाही गांडीव घेऊन. म्हणून होती अनेक शस्त्रे त्यात, बघा होत्या गाडीवर. तुम्ही ऐका हो बरं, सांगतोय खरं, ह्याच्यातील हाय गांडीवर. तुम्ही सांगतोय ऐका हो खरं, ह्याच्यातील हाय गांडीवर. I
पांढऱ्या फडक्यात मगाही पांढऱ्या फडक्यात मगाही पांढऱ्या फडक्यात शमी वृक्षाच्या ठेवीत ती बघा शमी वृक्षाच्या ठेवीत तिने बघत राहते तुम्ही सांगताय तुम्हा सांगताय ऐकावं हाय गाठी 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 माझ्याकडे सुद्धा वेळ फार कमी आहे कारण का 5 ते 10 मला वाटतं मिनिटं आले आणि म्हणून मी या ठिकाणी नॉस्टॉप घेतोय येणार हे काढ शेवटचं जायचं आणि म्हणून कमी वेळामध्ये या ठिकाणी आम्ही वेळ मर्यादित दाखवून घेतली नाही ही वेळ सांगते हिला मी उपाध्यक्ष बनवली नाही कारण लेडीजला पहिला मान द्यायला पाहिजे बरोबर आहे ना आमच्या सगळ्या रायगड रत्नागिरी मुंबईपर्यंत जेवढं मंडळ आहे जेवढा बायका आहेत त्याच्यात आम्ही बायकांसाठी लढतो बायकांसाठी आम्ही आता अख्खा सगळं आम्ही बायकांबरोबर कार्यक्रम आम्ही एकत्र आलो एक मंडळ स्थापन केलं त्याची हिला उपाध्यक्ष केलेली आहे आणि ही नियम सांगते असं असं आहे आणि असं असं आहे असं असं वागा तर बाय पहिली तू वाग ह्या वर्षाने तिकडं शेवटची बारी अर्ध्या तासाची असताना 1 तास काढला फक्त 1 तासाला 5 मिनिटं असतील कमी मसला 6 वाजता तिथं कधी यायचं इकडे बारीला आहे तुला काही कळत नाही तिला माहिती आपली बारी झाली आपला खल्लापला निघाला आम्ही काय म्हणायचं पण नियम सांगताना स्वतः पाळणं अगोदर तू पदाधिकारी आहेस आपल्याला झेपत नाही ना ते कामं करू नये पदाधिकाऱ्यांना नियमात राहावं नियमात वागावं नाही तर जशी चढवलेली ना तशी उतरायला वेळ लागणार नाही लक्षात ठेव इकडे सांगते गांडी गाण याच्याशिवाय काय दिसत नाही बाई त्याच्यातच मजा आहे नाही त्याच्याशिवाय जग चालत नाही विश्वास काय आणि म्हणून या ठिकाणी एक फक्त मुखडा घेतो वेळ कमी आहे म्हणून कारण मला दादांची गाणी घ्यायची त्या ठिकाणी कसं आहे बघा पार्वती शेजारी बसलेली आणि ज्या वेळेला भगीरथानं गंगा आणलेली आणि तो पृथ्वीला भार सहन होऊ नये म्हणून शंकरानं जटेत म्हणजे बोच्या वरती तिला जो भो असतो हिचा भो एवढा मोठा आहे ना काय एवढा भो बांधते म्हणून तो दिसतो तरी तर शंकराच्या भोवरती त्या जटेला स्थान म्हणजे या गंगेला स्थान दिलं आणि जटा धारण केलं जटेवरती तिला सांभाळून घेतलं आणि तेच गंगा आपल्याला अशी तुषारानं उडवतासारखी उडवलेली दिसते तीच कथा तर पार्वती म्हणते हा कसा काय झाला म्हणजे आपण म्हणतो एखादी घटना म्हणतो आपण हा कसा काय लोचा झाला बाबा काय पाणीवर कसा काय उडायला लागला ठीक आहे नाही ती म्हणते लोचा कसा झाला कुठल्या पुराणात आहे अगं आपण मराठी भाषिक आहोत ती कथा संस्कृत मध्ये होती मराठी अनुवाद झाला ही घटना झाली तर काहीतरी लोचा झाला हा पाणी कुठला आला डोक्यात व्हायला लागला तर मग असं आलं कुठून आपण म्हणतो असं 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 म्हणतात ना आपण असं 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 म्हणतो की नाही मग असं आलं कुठून ते पाणी ते जल तुझ्या बोच्यावर आहे की नाही मग असं आलं कुठून ते जल ते पाणी तुझ्या बोच्यावर साधा विषय गंमत म्हणून सांगतो या ठिकाणी माझे सगळे माझ्या आया मावले म्हणून सांगतो या ठिकाणी कधी ना पाहिला अकृत घडलं दिसतोय लोच्यावर अहो दिसतोय लोच्यावर बस एवढं कुठून आलंय मास 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 केवढा मास आलाय मास एवढं कुठून आलंय ते जल तुझ्या बोच्यावर 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 कधी ना बाईला अकरीत घडलं कधी ना बाईला अकरीत घडलं दिसतंय लोच्यावर कसं दिसतंय लोच्यावर एवढं मास कुठून आलंय तुझ्या बोच्यावर एवढं मास कुठून आलंय ते तुझ्या बोच्यावर एवढं मास कुठून आलंय ते तुझ्या बोच्यावर एवढं मास कुठून आलंय ते तुझ्या बोच्यावर
अंतराने एक ध्रुवपद घेतो, मी ध्रुवपदाने एक अंतर घेतो मंडळी, आहे की नाही? त्यांनी एवढे या ठिकाणी आपल्याला सेवा दिलेली आहे. तुम्हाला दर्शन घडवलंय, तुमचं दर्शन आम्हाला घडवलंय, साधी गोष्ट नाही. एवढं सगळं विश्व उभारायचंय आणि म्हणून त्यांच्यासाठी एक दोन ओळी या ठिकाणी घेतोय. जपती परंपरा आदर्शान, हौस मौज ही करती वर्षान, रसिकांना ही देती पर्वणी लागून बाप्पा चरणा, रसिकांना ही देती पर्वणी लागून बाप्पा चरणा. असे दिलाचे दिलदार असते आमचे प्रदीप सुर्वे अण्णा, असे दिलाचे दिलदार असते आमचे प्रदीप सुर्वे आणि त्याच्यातील या मातीतील जी घरची बैल या ठिकाणी वेगाचा बादशाह गजा आणि पब्लिकचा बेताज बादशाह राजा ही अण्णांची बैल या ठिकाणी पळताना आपण पाहतोय. आणि म्हणून प्रदीप अण्णा यमी मनाना यांच्या बैलांची जोडी ही आहे ना, प्रदीप अण्णा यमी मनाना यांच्या बैलांची जोडी ही आहे ना. होतोय त्यांचा हा गाजा बाजा, होतोय त्यांचा हा गाजा बाजा, त्यांचा वेगाचा बादशाह गजा पब्लिकचा, त्यांचा वेगाचा बादशाह गजा पब्लिकचा बेटाचा बादशाह राजा, यांचा वेगाचा बादशाह गजा पब्लिकचा बेटाचा बादशाह राजा, त्यांचा वेगाचा आणि रसिको तुमच्यासाठी आम्ही हे निर्णय बनवलेला कारण का तुम्ही एवढ्या चिखलामध्ये राहत असता, उभ्याने तुम्ही बघत असता, 3 तासाचा कार्यक्रम असतो आणि म्हणून आम्ही या ठिकाणी विभागणी केलेली आहे. दुसऱ्या बाऱ्या या ठिकाणी शक्तिवाल्यांची अर्ध्या तासाची होईल, माझी 15 मिनिटाची बारी होईल आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी पाऊण तास फक्त अजून जरा कट काढा, है की नाही? पाऊण तास फक्त. आणि हिला काय काशी करायचं ती करू दे, दुसरी बारी आपलीच आहे. नाही हिला रडवली ना, हा ती पण कशी करते त्याच्यावर अवलंबून आहे, तू कर काय कशी करायची ती. तुला भरपूर शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांच्या शुभाशीर्वाद घेऊन या ठिकाणी पहिली फेरी संपन्न झाल्याचं जाहीर करतो. या ठिकाणी राजदादा सर्वे आणि